Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Samrat. Happy birthday to you. तर जसं की तुम्ही पाहत आहात, आज आहे सम्राटचा वाढदिवस आणि सम्राटच्या वाढदिवसानिमित्त त्याचे मामा म्हणजेच माझ्या माहेरची सगळी माणसं आलेली आहेत आणि त्याचबरोबर सासरची माणसं सगळेजणांनी एकत्र येऊन सम्राटचा मस्त असा वाढदिवस साजरा केलेला आहे. तर केक कट करण्याआधी आमच्या इथे प्रार्थना घेतली जाते आणि ती प्रार्थना आता तुम्ही पाहू शकताय आम्ही घेत आहोत आणि प्रार्थना झाल्यानंतर त्याचं औक्षण करण्यात आलेलं आहे. तर ही माझी आई आहे जी सम्राटचं औक्षण करत आहे आणि त्यानंतर प्रत्येकीने म्हणजे त्याची आजी, आत्या, त्याची बहीण सगळ्यांनी त्याचं औक्षण करून घेतलेलं आहे आणि औक्षण करताना तुम्ही बघू शकताय त्याच्या मामाकडून त्याला हा तबला गिफ्ट आलेला आहे. तर त्याच्या मामाने त्याच्यासाठी घेतला आहे हा तबला. बरेच दिवस झाला सम्राट तबल्याची प्रॅक्टिस करतो आहे. तबल्याचा क्लास लावलेला आहे त्याला आणि तो शिकत आहे. सो त्याला घरी प्रॅक्टिस करण्यासाठी एक म्हणजे तबल्याची गरज होती. सो त्याच्या मामाने त्याच्यासाठी तो आणला आहे आणि खूप दिवस झाले त्याचा मामा त्याच्यासाठी हा गिफ्ट घेणार होते, पण नेमका वाढदिवस जवळ आला होता. तर मग वाढदिवसाच्या दिवशीच मग मामाने त्याच्यासाठी मस्त असा वाद्य घेतलेला आहे. तुम्ही बघू शकताय हे दादाची 2 जुळीची मुलं आहेत, मोठ्या दादाची माझ्या. तर त्यांची मस्ती तुम्ही बघू शकताय, तबला वाजवत आहेत आणि खूप मजा आलेली. वातावरणही खूप छान झालं होतं आणि सम्राटचं औक्षण झाल्यानंतर आम्ही सगळ्या जणींनी या वाद्याची देखील पूजा केलेली आहे. कारण कोणतंही वाद्य म्हटलं तर त्याला एक सरस्वतीचं रूप आपण मानत असतो आणि या सरस्वतीच्या रूपाची आपण पूजा करणं गरजेचं आहे. तर आरती केल्यानंतर हार घातले आणि मग नंतर नारळ देखील फोडला आणि त्यानंतर मग सम्राटचा केक कटिंग झालेला आहे. तर सम्राटला वाद्यांची खूप आवड आहे. तो खूप वाद्य वाजवण्याची इच्छा दर्शवत होता. तर आम्ही त्याला क्लास लावून टाकला आणि त्यानंतर मामाने त्याच्यासाठी हे छान असं गिफ्ट घेतलेलं आहे. तर तुम्ही बघू शकताय सगळ्यांच्या आरत्या झालेल्या आहेत आणि आरती झाल्यानंतर मग आम्ही सगळ्यांनी केक कट करण्याचा कार्यक्रम केलेला आहे. तर वातावरण खूप छान झालं होतं, खूप मस्त असं होता आणि दादाची जी 2 लहान मुलं आहेत जी जुळीची आहेत त्यांचा मी एखाद दिवशी व्हिडिओ बनवून पाठवेन जेव्हा मी माहेरी जाईन तेव्हा. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकताय हा आहे सम्राटचा केक आणि सम्राट नावाचे 3 केक चॉकलेट. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर सम्राट. हॅपी बर्थडे टू यू. केक कट करून झाला आणि केक कट करून झाल्यानंतर मग सम्राटनी त्याच्या पप्पांना, त्याच्या मामांना, त्याच्या आजी, आजोबा, मामा, मम्मी, पप्पा सगळ्यांना त्यांनी केक भरवला, सगळ्यांचा आशीर्वाद घेतला आणि मग त्यानंतर सगळ्यांना केक वाटप केला आणि मग आम्ही सगळीजणं जेवायला बसलो. सम्राटचा एक लहानसा मित्र देखील आला होता, त्यांनी सुद्धा सम्राटसाठी छान असा गिफ्ट आणला होता. तर अशा प्रकारे सम्राटचा वाढदिवस साजरा झालेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंट करून सांगायला विसरू नका. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. गुड बाय.